मुळामध्ये बघा, मी विदर्भातनं येतो आणि वर्षानुवर्ष विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल लढणाऱ्यांपैकी आम्ही होतो. आपण बघा, 99 पासनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा मागास भागाची लढाई सुरू केली त्यावेळेस केवळ विदर्भ नाही तर विदर्भासोबत मराठवाड्याचा विषय देखील मी मांडायचो. आणि म्हणून जे काही दुःख होतं ते दुःख दोघांचे सारखं होतं, ते समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच पहिल्या टर्मला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा ज्यावेळेस घोषित झाला आणि त्याचं काम सुरू झालं, सगळ्यात वेगानं डीएमआयसीचं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. आणि ऑरिक सिटी जे आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न होतं, ती ऑरिक सिटी आपण देशातली पहिली इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रूपानं तयार केली. आणि आज एक मॅग्नेट म्हणून आपल्याला ही डीएमआयसी आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम एक आपल्याला मॅग्नेट सारखी दिसते. म्हणजे ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला, डीएमआयसी केली, त्यावेळी मी 2015 साली ज्यावेळेस सांगायचो की महाराष्ट्राचं नेक्स्ट डेस्टिनेशन पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर आहे, त्यावेळेस अनेकांना असं वाटायचं की मी एक्झॅजरेट करतोय, पण आज ते झालं. आज ईव्ही कॅपिटल छत्रपती संभाजीनगर झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी वाटचाल आहे ती वाटचाल आज मोठ्या वेगानं पुढे जाते. आणि मी तुम्हाला सांगतो, आमचं तर टॅगलाईन आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही.